सुप्रसिद्ध 32 शिराळ्याची नागपंचमी यंदाही न्यायालयाच्या निर्देशानुसार मोठ्या उत्साहात साजरी झाली। शेकडो वर्षांची जिवंत नागपूजेची परंपरा असलेल्या शिराळ्यात न्यायालयाच्या निर्बंधांमुळे नाग पकडणे, नागांची मिरवणूक काढणे आणि जिवंत नागांची पूजा करण्यावर बंदी आहे। त्यामुळे घरोघरी नागाच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे पूजन करून नागपंचमी साजरी करण्यात आली। मात्र यंदा केंद्र सरकारकडून मिळालेल्या विशेष परवानगीमुळे शिराळकरांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागपंचमीसाठी आलेल्या भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घेता आले। नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागांचे दर्शन व्हावे तसेच नागांविषयी समाजामध्ये जनजागृती आणि प्रबोधन व्हावे या उद्देशाने विशेष परवानगी देण्यात आली होती। यंदा तब्बल 41 नागप्रेमींना जिवंत नागांचे दर्शन घडवण्यासाठी परवानगी मिळाली। त्यामुळे शिराळ्यात आलेल्या भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली। परंपरा आणि न्यायालयाचे निर्देश यांचा समतोल राखत यंदाही नागपंचमी शिराळ्यात उत्साहात पार पडली असून नागसंवर्धन आणि जनजागृतीचा संदेशही या निमित्ताने देण्यात आला। जगप्रसिद्ध असलेली नागपंचमी आज उत्साहाच्या ह्याच्यात साजरी होत आहे। आमच्या कच्चाडी युवा शक्ती नागराज मंडळाला अल्बिनो जातीचा पांढरा शुभ्र नाग आम्हाला सापडलेला आहे। ह्या नागाचं वैशिष्ट्य असं आहे की शेकडो वर्ष झालं आमच्या इथे नागपंचमी साजरी केली जाते, पण पांढरा शुभ्र नाग हा दुर्मिळ पद्धतीचा नाग पहिल्यांदाच आम्हाला इथे सापडलेला आहे। आणि या नागाची माहिती आम्ही शैक्षणिक पर्पजसाठी याचा माहिती देऊन लोकांच्यात प्रबोधन करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतोय। त्याचबरोबर प्रबोधन करता करता आम्हाला नागदेवतेची पूजा करण्याची संधीसुद्धा या केंद्र शासनानं राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचं मी आभार व्यक्त करतो। आणि ह्या नागाबद्दल जेवढी काय प्रबोधन करता येईल ते आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही करणे। वैशिष्ट्य नागाचं वैशिष्ट्य असं आहे की हा दुर्मिळ पद्धतीचा अतिशय पांढरा शुभ्र नाग आहे। हा कित्येक म्हणजे लाखाच्या संख्येत एक म्हणजे दुर्मिळच असा भेटतो, त्या पद्धतीचा नाग आम्हाला इथं सापडलेला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।